नाशिकमध्ये डीजेच्या दणदणाटामुळे तरुणाचा मृत्यू झालेला आहे। 23 वर्षीय तरुणाचा डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। नितीन रणशिंगे असे या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। नाशिकच्या फुलेनगर भागातील ही धक्कादायक घटना आहे। तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे नाका तोंडातून रक्त येऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने या तरुणाचा बळी घेतलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, डीजेच्या आवाजामुळे या तरुणाचा बळी गेलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? खरे पंचवटी परिसरातल्या फुलेनगर भागातली ही घटना आहे। रात्रीच्या सुमारास महामानवांचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ते सेलिब्रेशन केलं जातं आणि हे सेलिब्रेशन सुरू असताना या ठिकाणी मोठा डीजे हा दणदणाटामध्ये सुरू होता। त्या ठिकाणी हा मुलगा समोर आला आणि त्यानंतर त्याला त्रास झाला आणि तो खाली पडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। या मुलाला खरं म्हणजे 4 वर्षापासून क्षयरोगाचा त्रास होता आणि डीजेच्या या सगळ्या व्हायब्रेशन्समुळे त्याला नाकातोंडातून रक्त आलं आणि त्याच ठिकाणी तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। याबाबतचं पोस्टमार्टम हे आता नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहे। त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी जमलेले आहेत। एकूण पोस्टमार्टमच्या अहवालामध्ये एकूण सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। मात्र डीजेचा वापर आणि हा होणारा अमर्याद वापर आणि त्यावर कुठलंही नसलेलं कंट्रोल यामुळे हे सगळे प्रकार वाढताना आपल्याला दिसत आहेत। आज दिवसभर सर्व लोकांनी याबाबतची काळजी घेण्याची गरज आहे। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।